आपली परिस्थिती हीच आपला गुरु असते. बरोबर, जशी परिस्थिती असते तसं माणूस एक एक स्टेप डिसिजन घेत राहतो. म्हणजे जेव्हा मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा कसं असतं की एखाद्या खेडेगावावरनं जेव्हा रुरल एरियामधनं माणूस येतो शहरामध्ये, थोडं अर्बन एरियामध्ये, तेव्हा त्याचं पहिलं ध्येय असतं की थोडं काहीतरी काम करावं, थोडे पैसे कमवावे आणि सर्वाईव्ह करावं सिटीमध्ये. तर घरामधून कुठल्याही प्रकारचं भांडवल घेऊन मी आलो नव्हतो. जागतिक जी स्थिती आहे ती युद्धाची आहे, भीतीदायक आहे. जसं आपण पॉडकास्टच्या सुरुवातीला बोललो, मिडल ईस्टमध्ये एवढे क्रायसिस आहे, हार्मूज बंद आहे. सो या सिच्युएशनचा, या युद्धाच्या स्थितीचा काय परिणाम होतो? 100% डिपेंड आहे इम्पोर्टवरती. म्हणजे सगळं जे क्रूड ऑइल किंवा जे मिनरल ऑइल, बेस ऑइल, हे सगळं बाहेरून इम्पोर्ट होतं. जसं काही असं वॉर सिच्युएशन झाली की क्रूडचे प्राईस इन्क्रीज होतात, खूप सारे इन्क्रीज होतात. डॉलरची प्राइस इन्क्रीज झाली. $93, $94ला डॉलर गेलेला आहे. कारण इम्पोर्ट करायचं म्हटलं तर जे ट्रान्झॅक्शन्स होतं हे डॉलरमध्ये होतं. आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे, डॉलरची डिमांड वाढली की डॉलरची किंमत पण वाढते. प्राइजेस डेली म्हणण्यापेक्षा 2 तासाला प्राइजेस चेंज होतात. खूप अनिश्चितता आहे. तर माझं असं सांगणं आहे त्यांना की तुम्ही मिनिमम स्टॉक मेंटेन करा.